अगदी अगदी काय छान 25,000 रुपये द्या मला. मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, मी सोशल वर्क करते, माझ्या खिशातनं मी पैसे देऊ नये, मला ते 25,000 मिळाले. असं वाटतंय. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात कुठून आल्या आहेत, नेमकं त्या काय करतात, त्यांचं प्रोफेशन काय आहे ते. हॅलो, मी नीलम पंडित, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि गेली अनेक वर्ष मी ट्रायबल पीपल असतील, रुरल ऍज वेल एज अर्बन, या सगळ्यांबरोबर काम करते आहे. आणि एक प्रकारचा गेली 2014 नंतर 1-2 वर्ष असं वाटलं की काहीतरी चांगला बदल घडून येईल आणि त्यानंतर सगळ्या सेक्टरची जी वाट लागलेली आहे या गव्हर्नमेंटनी, या सरकारनं, त्या विरुद्ध राहुल गांधींनी जो स्टँड घेतलेला आहे तो स्टँड त्याला सॅल्यूट करते. ज्या पद्धतीनं त्यांनी डरो मत ही एक हाक दिलेली आहे जनतेला. भारत जोडो अभियानाच्या अंतर्गत त्यांनी गावागावामध्ये प्रत्येक नागरिकाशी जो कनेक्ट केलेला आहे तो तोपर्यंत अडल्ट एक वेगळा, म्हणजे जेनझीच्या आधीचा आपण जी आधीची पिढी आहे त्यांच्या बरोबर त्यांनी जो कनेक्ट केला होता आणि त्यांनी थेट आता जेनझीशी ज्याप्रमाणे कनेक्ट केलेला आहे त्याला मी सॅल्यूट करते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी अतिशय उत्तमपणे गांधीजींच्या मार्गावरती चालून जो मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे त्यासाठी त्यांचं अतिशय अभिनंदन, कौतुक वाटतं. हे सगळं जे चाललेलं आहे ते देशाला एक चांगलं रूप देण्यासाठी, देशाचा एक विकास करण्यासाठी आणि अतिशय प्रेमानं जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे संविधानानं सांगितलेलं आहे त्या संविधानाच्या सगळ्या व्हॅल्यूज वरती जे भारताचं स्वप्न या संविधानकर्त्यांनी घेतलेलं होतं त्या संविधानकर्त्यांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी राहुल गांधींनी जी हाक दिलेली आहे त्या हाकेला आपण नक्की ओ देऊया. आणि येणारा काळ, जे बुरे दिन आहे ते बुरे दिन नक्की जाणार आहेत आणि आता खऱ्या अर्थाने चांगले दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत, मुख्यत्वे करून या नवीन पिढ्यांना मिळणार आहे. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की या राहुल गांधींनी जो गांधीजींचा मार्ग पत्करलेला आहे त्या गांधीजींच्या मार्गावरती आपण त्या गांधीजींच्या मार्गाला आपण अवलंबूया आणि या जननायकाला आपण नक्की साथ देऊयात. लढेंगे जीतेंगे. अर्थातच मी वृषाली मॅमना पण सोबत घेईन. मला क्वेश्चन तुम्हा दोघींना हा विचारायचा आहे, कारण की गेल्या 3-4 दिवसांपासून एक नरेटिव्ह पसरवला जातोय की पैसे घेऊन क्राऊड जमा केला जातोय, त्यासाठी 25,000 रुपये ऑफर केली जाते. हे खरंच इन रियालिटी आहे का? अगदी अगदी काय छान 25,000 रुपये द्या मला. मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, मी सोशल वर्क करते, माझ्या खिशातनं मी पैसे देऊ नये, मला ते 25,000 मिळाले तर आज किमान मी 5 विद्यार्थिनींची फीस भरेन आणि माझ्यासाठी ती खूप मोलाची मदत होईल. मला सांगता का कोणी हे 25,000 कुठे? पण हे एलिगेशन आहे ऑपोजिशन कडून, बीजेपी सांगतेय. मला सांगा हे 25. मी आज आता माझ्या खिशातल्या पैशातनं मी माझी कार 1-2 किलोमीटर अंतरावरती लावली आणि मी चालत आलेली आहे आणि पुढे आल्यावरती मी रिक्षा पकडलेली आहे. रिक्षेचे पैसे मी स्वतःच्या खिशातून दिले. मी दाखवा मला कुठे 25,000 मिळतात. मी नक्की जाते, मी ते घेते आणि समाजकार्यासाठी उत्तमरित्या मी ते वापरते. प्लीज मला सांगा कुणीतरी कुठे मिळतायत ते. आणि सोबतच काल जे काही पूर्ण वाद झालेला होता एबीव्हीपी काँग्रेसचे एकंदरीत सगळ्यांमध्ये, काय वाटतंय त्याच्याबद्दल की एका नॅशनल लेवलच्या लीडरचा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी हे सगळं होणं आहे खरंच पुणेकरांना शोभणारं आहे का? डरोमत ही हाक खरं म्हणजे राहुल गांधींनी लोकांसाठी दिली होती. आता मला असं वाटतंय डरोमत ही हाक मला वाटतं आता सरकारला द्यायला पाहिजे. अरे का घाबरताय? तुम्ही जर सत्य असेल, तुम्हाला एक नेता जो आहे तो उभरू पाहणारा नेता आणि तो चांगल्या प्रश्नांना हात घालत त्या प्रश्नांकडे लक्ष द्या ना, नीट हँडल करा. घाबरताय कशाला गुंड पाठवता आहात? तर माझं हेच एवढं म्हणणं आहे की घाबरू नका. सरकारला सुद्धा माझं हे म्हणणं आहे, अरे सरकार मत डरो, देखो तो ये क्या कह रहा है, सुनो तो उसकी बात, शायद आपको उसका बेनिफिट मिल जाएगा. ये बच्चों की बात सुनो. क्यों पैलेट गन की आप बात कर रहे हो, क्यों उसका यूज कर रहे हो? 8-8 घंटे क्यों अपोजिशन लीडर को पुलिस के कस्टडी में रुकना पड़ रहा है FIR दर्ज करने के लिए? क्या आप एक अच्छे इंसान से डरे हो? यही एक अच्छा इंसान 75 साल पहले था जिसका नाम महात्मा गांधी था.
उससे भी वो सरकार डरी थी, इससे भी आज ये सरकार डरी है। मैं सरकार को कह रही हूँ, डरो मत, कुछ अच्छा करो, अपना नाम उज्जवल करो।